समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, प्रज्ञा स्मार्टी गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. प्रेग्नन्सीमधला 9वा महिना सुरू आहे आणि मी आता आलेले आहे माझ्या माहेरामध्ये. माझं माहेर आहे बीड जिल्ह्यामधलं आणि बीड जिल्ह्यातच म्हणजे बीडमध्येच मी राहते. आता माहेर म्हटलं की आपले डोहाळे पुरवले जातात, आपले लाड केले जातात. इथे माझी आई माझा भरपूर लाड करते, शेजारच्या काकू भरपूर लाड करतात. परंतु एक नातं असं असतं की ते आपल्याला हक्काने मागवलं जातं किंवा हक्काने आपल्याला काहीतरी सांगतं आणि आपण तिच्याकडे हक्काने जातो. तर ते नातं असतं मैत्रीचं, बरोबर. तर आपल्या लाईफमध्ये माहेरामध्ये एक बेस्ट फ्रेंड असते, आपल्या सासरी एखादी बेस्ट फ्रेंड असते आणि आपण जिथे राहतो तिथे एखादी बेस्ट फ्रेंड असते. प्लीज तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका की तुमची बेस्ट फ्रेंड कोणत्या भागात राहते, सासरी राहते, माहेरी राहते का तुम्ही जिथे राहता तिथली आहे. हे कमेंट बॉक्समध्ये प्लीज मला कमेंट्स करा. तर माझी जी बेस्ट फ्रेंड आहे तर ती माझ्या माहेरामधलीच आहे आणि आम्ही एकमेकींसोबत सगळ्या गोष्टी शेअर करतो आणि आम्ही बहिणी सारखं नातं आमचं तयार झालेलं आहे. तसं ऑलरेडीच आमचं होतं पण आता जास्तच तयार झालेलं आहे. आज तिने मला तिच्या घरी जेवायला बोलवलेलं आहे आणि मी जाणार आहे तिच्या घरी. एक नातं आपल्या आयुष्यात असं असतं की ते आपण स्वतः चॉईस करू शकतो. बाकीचे सगळे नाते परमेश्वर आपल्याला बांधून आपल्यासोबत पाठवत असतो आणि ते आपण ॲक्सेप्ट करू शकतो, त्याला आपण चेंज करू शकत नाही त्या नात्यांना. परंतु मैत्रीचं जे नातं आहे तर ते आपण बदलू शकतो आणि आपण अजून घट्ट करू शकतो किंवा तोडू शकतो. तर माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मैत्रिणीचं नातं स्वामी महाराजांनी असं तयार करून दिलं आहे. वयाने माझ्यापेक्षा लहान आहे, माझ्या मैत्रिणीचं नाव आहे ज्योती. वयाने लहान आहे परंतु आमचं बॉन्डिंग जे आहे तर ते खूप छान झालेलं आहे आणि स्वामी करो आमचं बॉन्डिंग असंच राहावं शेवटपर्यंत. तर चला आता मी तुम्हाला तिच्या घरी घेऊन जाणार आहे आणि हा छोटासा ब्लॉग माझ्या मैत्रिणीसाठी. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट्स करायला विसरू नका की तुमची बेस्ट फ्रेंड कोण आहे. खूप गरमी आहे, तुम्ही पाहू शकता, खूप खूप गरम होतं आहे पण आता बाहेर पडल्यावर छान वाटणार आहे. चला माझ्या मैत्रिणीच्या घरी. माझ्या घरापासून अवघ्या 10 मिनिटावरती तिचं घर आहे, परंतु तरी देखील मी रिक्षामध्ये गेले कारण की चालण्याची अजिबात कॅपॅसिटी नव्हती. तर तिला थोडेसे फळं वगैरे खरेदी केले आणि मग तिच्या मी घरी गेलेले आहे. तर हा आमचा बीडमधला एरिया आहे. माझ्या घरापासून थोड्याच अंतरावर तिचं घर आहे. आता मी तिच्या घरी पोहोचते. आपण कुठेही गेलोत आणि लहान मुलं जर आपल्यासोबत असली की मुलं एकत्र आले की धिंगाणा मस्ती त्यांची सुरू होते आणि अगदीच तसं झालं. माझा आरुष आणि वेदची ऑलरेडी ओळख होती, त्यामुळे ते दोघंही एकमेकांच्या सोबत खेळण्यामध्ये व्यस्त झाले होते. मी आणि माझी मैत्रीण गप्पा मारण्यामध्ये व्यस्त झालो. तिची छोटी मुलगी आहे शार्वी, 1.5 वर्षाची. तर तिला आरुषसोबत खेळायची खूप सवय झाली. तर ती काय करायची, बॉल आणायची, आरुषच्या हातामध्ये द्यायची, आरुष फेकायचा, ती परत बॉल घेऊन यायची. असं यांचे हे खेळणं सुरू झालेलं होतं आणि असंच आमचा वेळ गप्पा मारण्यामध्ये निघून जात होता. 6 वाजता मी ज्योतीच्या घरी पोहोचले होते. त्यानंतर तिचं मी लॉन्स पाहिलं. माऊली लॉन्स आहे बीड जिल्ह्यामध्ये. तर तिचं हे स्वतःचं लॉन्स आहे, मंगल कार्यालय आहे तिचं. इथे सगळे कार्यक्रम होतात आणि प्रसिद्ध असं तिचं लॉन्स आहे. खरंच इथं आल्यावर एकदम प्रसन्न वाटलं आणि सगळ्या गोष्टी नव्याने पाहायला मिळाल्या. तिची मुलगीला इतकी सवय झाली तिच्या लॉन्सची की ती आम्हाला रस्ता दाखवायची, कुठून जायचं आहे ते. थोड्या वेळ इथे मस्त फिरलो, एकदम छान वाटत होतं आणि थँक गॉड्स की इथे काही कार्यक्रम नव्हता, त्यामुळे सगळ्या गोष्टी पाहण्यात आल्या आणि इथेच आमच्या थोड्याफार गप्पा झाल्या. त्यानंतर ज्योतीने स्वयंपाकाला सुरुवात केली. ती मला अगोदरपासून म्हणत होती की तू काहीतरी अवघड पदार्थ सांग, परंतु काय सांगणार, त्यापेक्षा मला जे आवडते तेच मी सांगितलं. मला पुरी भाजी खायची इच्छा झाली होती. तर तिला मी म्हटलं की बाई मला पुरी भाजी बनव. तर तिने मस्त अशी भाजी बनवली आणि टमटम फुगणाऱ्या पुऱ्या बनवल्या. एवढ्या गरमीमध्ये ती स्वयंपाक बनवत होती, असल्या घामाच्या धारा तिला लागल्या होत्या आणि अशा टम्म फुगणाऱ्या पुऱ्या मला गरमागरम खायला मिळाल्या. खूप मेहनत घेऊन तिने हा स्वयंपाक बनवत होती कारण की तिचा मुलगा आहे, त्याला भयंकर ताप आला होता, त्याला सतत उलट्या होत होत्या, त्याला एकही घास जात नव्हता. पण तरी देखील तिला असं वाटलं की प्रज्ञाची जर डिलिव्हरी झाली तर प्रज्ञाला पुरी भाजी खायची राहून जाईल. त्यामुळे तिने तिच्या मुलाला बघत हा स्वयंपाक बनवला आणि मला घरी बोलवून माझा आवडणारा पदार्थ तिने खाऊ घातला. तर यालाच तर मैत्री म्हणतात. ती स्वयंपाक करत होती आणि मी तिच्यासोबत गप्पा मारत बसलेले होते. ती मला म्हणत होती की तू बेडरूममध्ये जा, AC मध्ये जाऊन झोप, ताटशील, थकशील, आराम कर. परंतु मी तसं काही केलं नाही. 2 मैत्रिणी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना विषय अपुरा पडतो. अगदी तसंच आम्हालाही विषय अपुरा पडत होता. याच्यामध्ये मी थकवा आणि गरमी विसरून गेले होते आणि अर्धा विषय तर आमचा मुलगा होईल की मुलगी होईल यावरतीच आमचा चर्चेत होता. तर अशा पद्धतीने गप्पा मारत मारत तिचा स्वयंपाकही झाला.
फायनली मग आम्ही बेडरूममध्ये जेवायला आलो, कारण की तिच्या बेडरूममध्ये AC होता. तर ती म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी जाऊन आपण जेवण करू. तर तिने इथं सगळा मेनू तयार केलेला होता. आमरस तिला बनवायचा होता, परंतु मला अजिबात आमरस आवडत नाही. त्यासाठी तिने मला आम्रखंड आणला होता. तर पुरी भाजी, पापड, चटणी, शेंगदाणे, आम्रखंड आणि बटाट्याची भाजी असा मेनू तिथे तयार झाला आणि आयतं जेवण खायला मला मिळालं. आणि खरं सांगू, जो आनंद असतो ना आयतं जेवण करण्यामध्ये, तो कुठेच नसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या भाज्यांची टेस्ट वेगवेगळी असते. तर मी खरं सांगेल, माझ्या मैत्रिणीच्या हाताला अन्नपूर्णाच आहे. इतका छान स्वयंपाक झाला होता आणि तो सुद्धा कमी वेळामध्ये. तिच्या घरी मी गेल्यापासून तिने अवघ्या अर्ध्या तासामध्ये हा पूर्ण स्वयंपाक बनवला होता. जेवण करतानाही आमचे काही विषय संपत नव्हते, पण आता उशीर झाला होता. संध्याकाळचे 10 वाजले होते. त्यामुळे मी फायनली घरी आली आणि ज्योतीने माझे डोहाळे पुरवले. तर अशा पद्धतीने छोटासा ब्लॉग होता, मग तुमच्यासोबत शेअर करायचा होता. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.